तुम्ही कधी ऐकलंय का माणसानेच माणसाला खाल्लंय? कदाचित नसेल, पण आज मी तुम्हाला अशा एका नरकाबद्दल सांगणार आहे जिथे पैशाच्या आणि राजकारणाच्या जोरावर जिवंत माणसाच्या आयुष्याचा लचका तोडला जायचा. ज्यांना आपण जगाचे नेते मानतो, जे टीव्हीवर येऊन लोकशाही आणि नीतिमत्तेच्या गप्पा मारतात, त्यांचे चेहरे एका काळोख्या फाईलमुळे उघडे पडले आहेत. हो, मी बोलते इप्स्टीन फाईल बद्दल. तुम्ही आयलंड ऑफ सीन्स बद्दल ऐकलंय का? हे एक असं बेट जिथे जगातील सर्वात श्रीमंत माणूस जात होते, पण तिथे 12 ते 14 वर्षाच्या निरागस मुलींसोबत काय घडतं हे ऐकून तुमचं सुद्धा रक्त गोठून जाईल. जेफ्री एप्स्टीन फक्त एक अब्जाधीश नव्हता, तर तो राजकारण्यांचा एक लाडका माणूस होता. त्याच्याकडे स्वतःचं खाजगी विमान होतं, लोलिता एक्सप्रेस, ज्यातून जगातील सर्वात शक्तिशाली नेते त्याच्या खासगी बेटावर जायचे. आरोप असा आहे की या बेटावर अल्पवयीन मुलीचे शोषण केले जाईल. धक्कादायक म्हणजे यात केवळ 12 ते 13 वर्षांच्या मुलीही समावेश होत्या. या मुलींना रशिया, युरोप आणि अमेरिकेतून मॉडेलिंग किंवा मसाजच्या नावाखाली फसवून आणलं जायचं. बरं, मग त्या पळून का नाही जाऊ शकल्या त्या बेटावरून? बेटावर पाऊल ठेवतात त्यांचं पासपोर्ट हिसकावून घेतलं जायचं. संपूर्ण बेटावर अत्याधुनिक कॅमेरे आणि सशस्त्र सुरक्षा रक्षक असायचे. एका मुलीने समुद्रातून पळून जायचा सुद्धा प्रयत्न केला होता, पण तिला पकडून पुन्हा त्याच नरकात ढकललं गेलं होतं. त्यांना हेही सांगण्यात यायचं की आमचे मित्र कोणी साधे लोक नाहीये, ते देश चालवणारे लोक आहेत. पळून गेलात तर आम्ही तुमच्या पूर्ण कुटुंबाला संपवू. पण हे सगळं कोणाच्या आशीर्वादाने सुरू होतं? सत्तेच्या. इप्स्टीनने या नेत्यांचे गुप्त व्हिडिओ बनवून त्यांना आपल्या मुठीत ठेवलं होतं, जेणेकरून संपूर्ण जगाच्या राजकारणाला तो आपल्या बोटावर नाचवू शकेल. आता येऊया सर्वात चर्चेत असलेल्या नावाकडे. या फाईल्स मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचे नाव अनेकदा आले आहे. ट्रम्प आणि इप्स्टीन एकेकाळी खूप जवळचे मित्र होते. फाईल्स नुसार ट्रम्प यांनी इप्स्टीनच्या कॅसिनो आणि विमानाचा सुद्धा वापर केला होता. जरी ट्रम्प यांनी या आरोपाचे खंडन केले, तरी सत्तेच्या या वर्तुळात त्यांचे नाव असणे अनेक प्रश्न निर्माण करते. ट्रम्पच नाही तर बिल क्लिंटन याचंही नाव या फाईलमध्ये 50हून अधिक वेळा आली आहे. प्रिन्स अँड्र्यू आणि बिल गेट्स ही नावे सिद्ध करतात की हे रॅकेट फक्त एका देशापुरते मर्यादित नव्हते, तर हे एक जागतिक राजकारणाचे सडलेले केंद्र होते. आता भारताचा यात काय संबंध होता? जेव्हा सत्तेचा खेळ सुरू होतो तेव्हा त्याचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोहोचायला सुद्धा वेळ लागतो. इप्स्टीनच्या ब्लॅक बुक मध्ये भारतीय उच्च वर्गातील लोकांची नावे सुद्धा सापडली आहेत. अनिल अंबानी, हरदीप पुरी सिंग, मीरा नायर असो किंवा काही बड्या भारतीय उद्योगपतींचे संदर्भ. प्रश्न हा आहे की भारतातील कोणत्या नेत्यांचे किंवा उद्योगपतींचे या पॉवरफुल जाळ्याशी संबंध होते? कारण इप्स्टीन भारताच्या सिस्टीम मध्येही घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतच होता, हे आता हळूहळू समोर येत आहे. 2019 मध्ये इप्स्टीनचा जेलमध्ये झालेला मृत्यू ही एक आत्महत्या होती की राजकीय हत्या? कारण जर इप्स्टीन तोंड उघडला असता तर अनेक देशांची सरकार कोसळली असते. आज कागदपत्र बाहेर आली आहेत, पण सत्तेत बसलेले लोक स्वतःच्या मित्रांना जेलमध्ये पाठवतील का? की निवडणुकीच्या राजकारणात हे प्रकरण पुन्हा एकदा दाबले जाईल? इप्स्टीन फाईल्स हे सिद्ध करतात की सत्ता जेव्हा बेफाम होते तेव्हा ती माणुसकी विसरते. तुम्हाला काय वाटते? ट्रम्प असो वा क्लिंटन, या मोठ्या नावांना कधी शिक्षा होईल का? भारतामधून कोण या रॅकेटमध्ये समावेश होतं? की हे राजकारण फक्त सामान्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमचं पण मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुन्हा एका सत्यासोबत.